मी दीपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या पुन्हा एकदा छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज माझ्या वैभवलक्ष्मी मातेचं उद्यापन आहे। माझ्या 11 शुक्रवार आज पूर्ण झालेत। हा माझा 11वा शुक्रवार आहे। तर आज छान पद्धतीने देवपूजा वगैरे केली। वैभवलक्ष्मी मातेची सकाळीच पूजा वगैरे मांडून घेतली। पूजा जरी सकाळी मांडली तरी आपल्याला संध्याकाळीच पोथी वाचायची असते। तर इथं उद्यापनासाठी मी खिरीच्या नैवेद्याचा तयारी करून घेत होते। खीर बनवत होते नैवेद्यासाठी। आणि आपल्याला 7 किंवा 5 कुमारिकांना जेवायला इकडं आपल्याला यथाशक्ती भोजन घालायचे। यथाशक्ती भोजन म्हणजे काय, तर आपल्याकडून जेवढं करता येईल तेवढं, आपल्याकडून जसं होईल त्या पद्धतीने, तुमच्याकडून होईल त्या पद्धतीने आपल्याला जेवायला मुलींना करायचं आहे। आणि छान मी तर 7 मुलींना जेवायला बोलवलं आणि दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ येईल। तर इथं खिरीचा प्रसाद मी इथं तयार करून घेतला होता नैवेद्य। वैभवलक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे। तर येथे मग संध्याकाळचं उंबरठा पूजन, जेव्हा ढोरं वासरं घरी येतात 5:30 ते 6चा टाईम, 6 वाजेचा हा टाईम होता। आणि मग मी उंबरठा पूजन करून घेतलं। स्वयंपाक वगैरे पूर्ण झालेला होता आणि छान असं उंबरठा पूजन संध्याकाळच्या टायमाला करून घेतलं। तुळशीला सुद्धा दिवा अगरबत्ती लावली। थोडक्यात दिवस माळवलाच होता। तर याच्यानंतर मग आता सुवासिनींचं कसं मी स्वागत करते आणि कशा पद्धतीने उद्यापन करायचं ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघा मैत्रिणींनो। तर आजचा आपला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। तर चला आता पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला मी दाखवेलच कशा पद्धतीने आपण उद्यापन केलं आणि सुवासिनींचं कसं स्वागत केलं आहे, कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं, उद्यापन करायचं। तर इथं मी पोथी वाचायला बसले होते। पोथी वाचून घेतली आणि आरती वगैरे करून घेतली। पोथी वाचायला पहिल्या पानावरती जे पहिल्या पानापासून मातेचे, लक्ष्मी मातेची प्रतिमा असते, त्या प्रत्येक लक्ष्मी मातेच्या प्रतिमाला हळद कुंकू लावून त्यांची पूजा करायची। आणि पहिल्या पानावर जी प्रतिमा आहे त्याच्यावर जे काही लिहिलेलं असतं ते आपल्याला पूर्ण वाचायचं आणि प्रत्येक प्रतिमेचं दर्शन घ्यायचं। आणि मग त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं मी आता अष्टश्लोक वाचत आहे। प्रतिमेचं आपलं पूजन करून झालं की अष्टश्लोक वाचायचा, त्यानंतर पोथी वाचून घ्यायची। पोथी वाचून झाल्याच्या नंतर आरती करायची, लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मग मी इथे मुलींचं कसं स्वागत केलं आणि त्यांची कशी लक्ष्मी म्हणून पूजा केली ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।